वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. देवळाली प्रवरा येथे विराट हिंदू संमेलन, संघटन व संस्कार जतनाचा संदेश. देवळाली प्रवरा राहुरी येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात हिंदू समाजाच्या एकजुटीचा आणि संघटनात्मक बळाचा प्रभावी संदेश देण्यात आला. समाज शक्तिशाली तरच देश शक्तिशाली या विचारावर भर देत संस्कारांचे जतन आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणे हेच खऱ्या स्वातंत्र्याचे लक्षण असल्याचे वक्त्यांनी अधोरेखित केले. संमेलनात सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज, हरिभक्तपरायण अर्जुन तनपुरे, मिलिंद वायकर, किशोर निर्मळ, हरिभक्तपरायण नवनाथ म्हस्के, हरिभक्तपरायण बाबा मोरे, हरिभक्तपरायण भागवतवीर, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, नगराध्यक्ष सत्यजित कदम, प्रीती कदम, संपत जाधव, राजेंद्र चव्हाण, कांता पाटील कदम आदी मान्यवर उपस्थित होते. मिलिंद वायकर यांनी आपल्या भाषणात हिंदू समाजाच्या ऐतिहासिक संघर्षाची आठवण करून देत डॉक्टर केशवराव हेडगेवार, बिरसा मुंडा, संत रोहिदास महाराज, भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या विचारांनी समाजाला दिशा दिल्याचे सांगितले. भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रभाव वाढत असताना आपणच आपल्या संस्कारांपासून दूर जात आहोत ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. निसर्गपूजा, वृक्षारोपण, जलसंवर्धन आणि परंपरांचे जतन ही हिंदू जीवनपद्धतीची वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट करत समाजाने संघटित होण्याचे आवाहन केले. महंत रामगिरी महाराज यांनीही संस्कारांचा अभाव ही गंभीर समस्या असल्याचे सांगितले. देश स्वतंत्र होऊन अनेक दशके लोटली तरी समाजात अन्यायाच्या घटना सुरूच असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरेसे नसून समाजाने संघटित होऊन राष्ट्र निर्माणासाठी आणि संस्कार जतनासाठी सक्रिय भूमिका घ्यावी असे ते म्हणाले. अन्यायाचा प्रतिकार करण्याची ताकद समाजात निर्माण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. या संमेलनातून धर्म, संस्कृती आणि राष्ट्ररक्षणासाठी समाजाने एकत्र येण्याचा संदेश देत सामाजिक समरसता आणि राष्ट्रनिर्माणाचा संकल्प व्यक्त करण्यात आला. संमेलनाला संत महंत, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, देवळाली. नाशिकला ज्या टाटा कंपनीमध्ये जो प्रकार घडला, लव जिहादचा, किती भयानक तो प्रसंग. आता अशा घटना घडू नये जर आपण सावध होत नसलो तर यापेक्षा दुर्दैव काय. आणि म्हणून या धर्मांतर करणारे जे कोणी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई आता होईल. सरकारने एक निर्णय घेतलाय, त्या निर्णयाबद्दल सरकारचं मी अभिनंदन करतो. आपली संस्कृती सहिष्णू आहे परंतु कायर नाही आहे, लाचार नाही आहे. कोण्याही जीवाचा नघो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. भगवंताची पूजा म्हणजे काय? कोणाचाही द्वेष करू नये, कोणाचाही मत्सर करू नये, हे तर पूजा आहे. कोणाला गवताची काळी देखील टोचू नये. याचा अर्थ कोणी अन्याय करीत असेल तर तो सहन करावा असा होत नाही, अन्याय देखील सहन करू नये. पण आमची मानसिकता शिकायला आम्हाला शाळेमध्ये शिकवलं गेलं. नागपूरला कॉलेजला होते, नागपूरला मी कॉलेजला होते. त्या कॉलेजमध्ये एका मुस्लिम मुलाच्या जाळ्यात ती अडकली आणि त्यांचा दिवसही ठरला कोणत्या दिवशी पळून जायचं असं सगळं निर्णय त्या मुस्लिम मुलाचा. आणि संस्कार आणि संस्कृती हे जपण्याचं आपण काम करावं आणि माता पित्यांचं कर्तव्य असतं आपल्या मुलाला चांगले संस्कार द्यावे. नुसतं जन्माला घालण्याचं काम नाही.